कॉकरोच पार्टी जी काय आहे, मला असं वाटते की तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं विजय थलपती यांनी तरुणांना साथ हाक घातली आणि ज्याप्रमाणे तरुण एकवटला, तशाच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये तेच प्रकरण थोडंसं नाही म्हटलं तरी झालं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग जर होत असेल तर चांगलंच आहे, चांगलंच आहे. कारण महाराष्ट्रातले आणि देशातले सत्ताधीश हे फार मुजोर झालेत, फार मुजोर. आणि त्यांना असं वाटतंय की आम्हाला आत्ता कोणीही हरवू शकत नाही. सगळे पक्ष आम्ही तोडून मोडून सगळे संपवलेले आहेत. सगळ्या पक्षातली प्रमुख माणसंही आम्ही आमच्या पक्षात घेतलेली आहेत आणि आमचा पक्ष बलवान आम्ही केला आहे, अशा भ्रमामध्ये काही लोक आहेत. त्यांना लोकशाहीनंच उत्तर देण्याची गरज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं एखादा तरुण कोण पुढे येत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि तरुणांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण त्यांचे सोशल अकाउंट सगळे बंद केले, हे कितपत योग्य? काल त्यांचं सोशल अकाउंट बंद केलं होतं दुपारपर्यंत. दुपारनंतर ते पुन्हा ओपन केलं. आज सकाळीच मी बघितलं तर 1,17,00,000 त्यांचे व्ह्युअर्स आहेत, त्यांना लाईक करणारे लोक इथं आहेत. आणि म्हणून यातून काय घडेल, थोडंसं अजून निवडणुकीला बराच वेळ आहे. महाराष्ट्राचं कल्चर वेगळं आहे, पण निवडणुकीमध्ये काय होईल न होईल हे नंतर. पण विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोष हा मात्र दिसून यायला लागला आहे. आणि म्हणून या असंतोषाला जो कोणी वाचा फोडेल त्याच्या पाठीमागे जनता उभी राहील, हा त्यातून मिळाला